नमस्कार. आज आपण अननस या फळाविषयी बोलतोय. हे आंबट गोड फळ उन्हाळ्यात खाणं लोक पसंत करतात. अप्रतिम चव आणि रसदारपणा यामुळे अननसाला फळांची राणी म्हणतात. केळी, सायट्रस फळं आणि त्यानंतर अननसाचा नंबर लागतो. फळांमध्ये हे तिसऱ्या क्रमांकाचं फळ आहे. अननसामध्ये भरपूर प्रमाणात पाणी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर, मॅंगनीज, पोटॅशियम, सोडियम, नंतर कॅल्शियम, अ, ब आणि बी सिक्स हे जीवनसत्व आणि लोह इत्यादी घटक असतात. ब्रोमोलिन नावाचे एक तत्व असते आणि त्याच्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणं हे विकार कमी होतात. कफ पण दूर होतं. भरपूर फायबर असल्यामुळे आणि लो कॅलरीज असल्यामुळे अननसाचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. जर पचनाच्या तक्रारी असतील तर अननस म्हणजे पोट फुगलं आणि नंतर बेचैन वाटायला लागलं तर अननसाचा रस 50 ते 100 मिली प्यावा. अननसाच्या फोडी करून त्याच्यावरती सैंधव मीठ आणि मिरेपूड टाकून ते खाल्ले तर पचनाच्या तक्रारी दूर होतात. ब्रोमेलिनमुळे देखील पचनाच्या तक्रारी दूर होतात. पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते आणि हृदयरोगापासून संरक्षण मिळते. मॅंगनीज आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. पिरियड जर अनियमित येत असतील तर अननसाचा रस 50 ते 100 मिली, 1 चमचा मध आणि 1 चमचा आल्याचा रस घालून काही दिवसांपर्यंत पीत राहावं. तसेच त्याचा मूत्रमार्गावर क्लोरीनमुळे चांगला उपयोग होतो. जर वारंवार मूत्रप्रवृत्ती होत असेल तर त्रिफळा चूर्ण, तीळ, जांभूळ बी आणि गोक्षूर हे प्रत्येकी 10 ग्रॅम 100 मिली अननसाच्या रसामध्ये मिक्स करून वाळवावं आणि याचं चूर्ण करून सकाळ संध्याकाळ 3 ग्रॅम घ्यावं. याने वारंवार होणारी मूत्रप्रवृत्ती आटोक्यात येते आणि मधुमेहामध्ये देखील याचा उपयोग होतो. हे फळ अतिशय उत्तम आहे. फायबर खूप असल्यामुळे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते. परंतु गर्भिणी आणि ज्यांना ॲलर्जी आहे किंवा रक्त पातळ होण्याचं औषध घेणाऱ्या लोकांनी हे फळ जपून खावे. धन्यवाद.